हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. धर्मदास साहेबजी यांनी विचारलं होतं, परमेश्वराला, हे परमात्मा, आम्ही काय कारणाने या काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत आणि ही सृष्टीरचना कशी केलीत परमात्मा आपण? तर परमात्म्याने काय सांगितलं होतं? धर्मदास ये जग बोराना कोई न जाने पद निर्वाणा यही कारण मैं कथा पसारा जग से कहिए एक राम न्यारा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतःला गुप्त ठेवून आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान करून दिलं, कारण आम्ही ह्या अज्ञानी संतांद्वारा भ्रमित केलेले हे समजतो की परमात्मा निराकार आहे आणि जर कोणी श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या व्यतिरिक्त कोणी म्हणत असेल की मी भगवान आहे, आम्हाला ते मान्य नाही, असं होतं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्मामध्ये कोणी हे म्हणेल की हजरत महम्मद नंतर कोणी म्हणेल की खुदा का रसूल मी आहे, तर कोणी मानणार नाही. यासाठी परमात्म्याने आपल्याविषयीची माहिती अशा प्रकारे दिली की ती त्यांना पचेल. कुठल्याही प्रकारे ही ऐकून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्मा कबीरजींनी ते ज्ञान सांगितलं होतं, सृष्टीरचना सांगितली होती, पुराणे, वेद आणि गीताज्ञान सांगितलं होतं. परंतु ह्या अज्ञानी ऋषी, महर्षी, आचार्यांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला आमच्यापर्यंत पोचू दिलं नाही. हे सांगून की आम्हाला परमात्म्यापासून दूर केलं यांनी, की कबीर अशिक्षित आहेत, यांना काय माहिती वेद आणि गीतेतील गूढ रहस्य. हे जे सांगतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे जन्ममृत्यू होतात, यांचे आईवडील आहेत, हे खोटं सांगत आहेत. विणकराच्या धानकच्या या गोष्टी ऐकू नका, हे आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहेत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने ज्याला अशिक्षित, अज्ञानी म्हटलं जात होतं, त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान दिलं होतं, जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, आपल्याला दाखवतो. ही आदरणीय धर्मदासजींद्वारा परमात्म्याद्वारा सांगितलेली हा सूक्ष्मवेद, सांगितलेला सूक्ष्मवेद हा लिपिबद्ध केला आहे, आपल्याला दाखवतो. पहा, कबीर सागर, संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे कबीरपंथींद्वारा संशोधित आहे. कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा आहे ज्ञानबोध. पृष्ठ नंबर 21 वर आपल्याला दाखवतो. हा बोधसागर खंड आहे. ज्ञानसागर याचा अध्याय आहे 21व्या पानावर. धर्मदास ये जग बोराना कोई न जाणे पद निर्वाणा. निर्वाणा म्हणजे निर्वाण पदाला कोणी जाणत नाही, मोक्ष मार्गाला. हे सर्व संसार विचलित आहे. धर्मदास ये जग बोराना कोई न जाने पद निर्वाणा यही कारण मैं कथा पसारा जग से कहिए एक नाम नियारा. हे राम आहे. आता कबीर सागरमध्ये काय आहे? हा 600 वर्ष जवळजवळ जुना आहे ग्रंथ
आणि यात कबीरपंथीयांनी जेही त्यांच्या बुद्धीला समजलं त्याप्रमाणे काही बदल केले. आता याचा काय अर्थ आहे? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाण. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम न्यारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति बाई. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुम्हारे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का वेद न जाण्या. राम आहे हे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाने. आदि राम सनातन परमात्मा. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. परमात्मा कबीर परमेश्वरजी धरमदासजींना सांगत होते की भाई, आता मी तुम्हाला जे ज्ञान देणार आहे, ब्रह्मा विष्णू महेशांची जन्मतिथी सांगणार आहे तुम्हाला. आणि बुद्धिमान असतील ते तीनही प्रमाणांना पटकन मानतील, आणि जे मूर्ख आहेत ते प्रमाणांना मानणारच नाहीत. आपण बुद्धिमान आहात. धरमदास समजून घे या संकेतांना. काय म्हणतायत? ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. काय सांगू पाहतायत भगवान? माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत दर खाए. पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मोहे करो उबारी. टेर सुनीता सतगुरु आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. धर्मराय को हिकमत कीन्या, नख रेखा से भग कर लीन्या. धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. तीन पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. तीन देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. पुरुष गम कैसे को पावे, काल निरंजन जग भरमावे. तीन लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासा लीन्या. अलख निरंजन सुन ठिकाना, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाण्या. तीन देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. अलख निरंजन बड़ा बटपारा, तीन लोक जीव कीन आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन दूर उड़ाए. तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंदर जीव करते हैं सेवा. सेवा म्हणजे पूजा. काल आणि दुर्गाचे तीन पुत्र आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण महेश. तिनके म्हणजे यांचे सुत आहे, म्हणजे पुत्र आहेत ब्रह्मा विष्णू महेश. आणि आंधर जीव करत है सेवा, हे तत्वज्ञानहीन आंधळे या ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करतात. पहा, तिनके सुत है तीनों देवा, अंदर जीव करते हैं सेवा. अकाल पुरुष का हो नहीं चिन्या, काल पाए सभी गए लीन्या. तीन देव और असुर अवतारा, ताको वजह सकल संसारा. तीन गुणों का ये विस्तारा, धर्मदास में कहूँ पुकारा. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कहे कबीर निज नाम बिनो, कैसे उतरे पार. आता पुण्यात्म्यांनो, धरमदासजी पवित्र हिंदू धर्मात जन्मले होते. श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान, श्री कृष्णजी, श्री रामचंद्रजी यांचे विशेष भक्त होते. आणि जसंही त्यांचे गुरु रूपदासजींनी मार्गदर्शन केलेलं होतं, त्या आधारावर दृढ होऊन या भगवंतांची भक्ती ते करत होते. आणि हे जाणून भक्ती करत होते की हे अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. परंतु जेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सचखंड दाखवला,
सचखंड दाखवून परत आणून सोडलं, जसं आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवलं आणि परत आणून सोडलं 10-12 तासांनी. प्रत्यक्षदर्शी वर्णन जेव्हा धरमदास साहेबजींनी सांगितलं, आदरणीय नानकजी साहेबांना सुद्धा असेच बिया नदीतून अंतर्धान करून सचखंडाला घेऊन गेले होते. 3 दिवसांनी त्यांना परत आणून सोडलं. तसंच धरमदासजी साहेबांना सुद्धा सचखंडाला घेऊन गेले होते, परत वापस आणून सोडलं होतं. तेव्हा धरमदासजी म्हणाले होते, हे भगवान, परमात्मा तर आपण आहात आणि या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना अजरामर म्हटलं आहे, सगळ्यांचा मालिक म्हटलं आहे. यांचे कोणी माता पिता नाहीत. धरमदासजी म्हणाले, हे परमात्मा, हे वेद आणि कतेब मग खोटं आहे. आम्हाला तर निराकार भगवंत सांगितलंय. इथे तर सगळेच साकार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश साकार आहेत. हा निरंजन काल साकार आहे आणि मालिक आपणही साकार आहात, मनुष्य सदृश्य आहात. तेव्हा परमात्मा म्हणाले होते, धरमदास, ये वेद कतेब झूठे नहीं भाई, ये झूठे हैं जो समझे नाही. हे तुझे गुरुजी खोटे आहेत. हे शंकराचार्य आचार्य यांना कख सुद्धा माहिती नाही भक्ती मार्गाचा. हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सांगतात, त्यांना अजरामर सांगतात आणि सर्वेश्वर सांगतात, यांनाच नारायण परमात्मा सांगतात. आणि यांच्या इतिहासात लिहिलं आहे की या तिन्ही गुणांची भक्ती करू नये. तीनही देवांची भक्ती जे करतात ते दूषित कर्म करणारे व ते राक्षस स्वभाव धारण करणारे मनुष्य नीच व मूर्ख समजले जातात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक 12 ते 15 पर्यंत. तेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सांगितलं, बेटा, आता हे ज्ञान मी जे तुला सांगणार आहे त्याला आता सिक्रेट ठेव. जर याला तू सार्वजनिक केलं तर मधल्या पिढीमध्ये जेव्हा आपण सर्व पुण्यात्म्यांना पार करू, आपली ओळख सांगू आणि हे तत्वज्ञान सांगू, तर त्यावेळी जर त्या अगोदरच हे सर्व ज्ञान सार्वजनिक झालं आणि हे मंत्र सार्वजनिक झाले, तर धरमदास, माझ्या मुलांना मग फसवलं जाईल. हे काळाचे दूत, हेच मंत्र, हेच ज्ञान असं सांगताना दिसतील. मग आपण कशी त्यांना भिन्नता दाखवू? यासाठी हे आता गुप्त ठेव. परंतु मी तुला सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत. यांचा जन्ममृत्यू होतो. दुर्गा यांची माता आहे आणि ज्योतरूपी कालरूपी ब्रह्म यांचा पिता आहे. यांचा जन्ममृत्यू होतो. हे नाशवान आहेत. आता इथे धरमदासजींना पचत नव्हती ही गोष्ट, की असं कसं शक्य आहे. आणि जेव्हा डोळ्यांनी पाहिलं आहे तेव्हा परमात्म्याने सांगितलं की असं असं. आता आपल्याला थोडंसं शिवपुराण दाखवतो. तीनही देवतांची उत्पत्ती झाल्याचा आमच्या पुराणात उल्लेख आहे. पहा, संक्षिप्त शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. याचे संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कलकत्ता का संस्थान. हे फोन नंबर आणि फॅक्स नंबर आहेत. आता यातील 98व्या पानावरून आपल्याला दाखवतो रुद्रसंहिता, संक्षिप्त शिवपुराण 98 पृष्ठ. शेवटापासून पाहूयात. हा 5वा अध्याय संपला रुद्रसंहितेचा. आपला पुत्र नारदाचं हे बोलणं ऐकून लोकपितामह ब्रह्मा म्हणाले. इथे सुरू झालं 6व्या प्रकरणात 99 पानावर. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मन, देव शिरोमणे, तुम्ही नेहमी समस्त जगाच्या कल्याणासाठी झटत असता. तुम्ही लोकांच्या हितासाठी खूपच चांगली गोष्ट विचारली आहे. ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झालं होतं, सगळीकडे पाणीच पाणी होतं, बाकी काहीच नव्हतं, त्यावेळी सत, तत्सत ब्रह्म या श्रुतीमध्ये सत ऐकवलं जातं, तेवढं एकमेव शिल्लक होतं. आता पहा 100व्या पानावर. शिवपुराण 100व्या पानावर. ज्या परब्रह्माविषयी, याला परब्रह्म म्हणतात, कालला, ज्या परब्रह्माविषयी ज्ञान आणि अज्ञान यांनी युक्त पूर्ण उक्तियोंद्वारे अशा प्रकारे विकल्प केले जातात. काही ज्ञान, काही अज्ञान, म्हणजे खरं खोटं.
त्याने काही काळानंतर द्वितीयाची इच्छा प्रकट केली. त्याच्या आत एकापासून अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने आपल्यासाठी मूर्तीची कल्पना केली. मूर्ती म्हणजे आकाराची कल्पना केली. जे मूर्तिरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती. हे भगवान सदाशिव आहेत. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकच एक असलेल्या आपल्या इच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवाने आपल्या विग्रहाने स्वतः एका स्वरूपाभूत सृष्टीची निर्मिती केली. आता हे तर ब्रह्माजी सांगत आहेत, काही परमात्म्याने दिलेलं ज्ञान, काही स्वतःचे अंदाज. वास्तविकता ही होती की काळाने दुर्गेला खाऊन टाकले होते, शक्तीला. परमात्म्याने तिला पोटातून बाहेर काढले होते आणि मग त्यांना सतलोकातून काढलं होतं. हे मिळतं जुळतं ज्ञान परमात्म्याकडून ऐकलं होतं, कारण की परमात्म्याने येऊन कबीरजींनी हे ब्रह्माजींना, विष्णूजींना, महेशजींना हे ज्ञान ऐकवलं होतं, परंतु त्यांनी स्वीकार केलं नव्हतं काळाच्या, आपल्या पित्याच्या दबावामुळे. आता पहा, आपल्या विग्रहाने स्वतःच एक स्वरूपभूता शक्ती म्हणजे स्त्रीची सृष्टी केली, जी त्यांच्या श्रीअंगापासून कधी अलग होणारी नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान प्रकृती, प्रधानही दुर्गेला म्हणतात, प्रकृतीही दुर्गेला म्हणतात. आणि गुणवती माया बुद्धितत्वाची जननी तथा विकाररहित सांगितलं गेलं आहे. त्या शक्तीला अंबिका म्हटलं जातंय. तिलाच प्रकृती, दुर्गाला प्रकृती सुद्धा म्हणतात असं सद्ग्रंथांमध्ये लिहिलंय. सर्वेश्वरी त्रिदेव जननी, तिन्ही देवांना निर्माण करणारी ब्रह्मा विष्णू महेश यांची माता. नित्य आणि मूल कारण पण म्हणतात. सदाशिवद्वारा प्रकट केलेल्या त्या शक्तीचे 8 हात आहेत. कन्सेप्ट क्लिअर? ही दुर्गा याच्या पोटातून निघाली होती. परमात्म्याने सच्चाई सांगितली आहे के पेट से देवी करी पुकारी, ये पुकारा हे साहेब मेरा करो उबारा, टेर सुनीता हम आए और अष्टंगी का बंध छुड़वाए. तर तिचे 8 हात आहेत. नाना प्रकारची आभूषणे तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असणारी ती मायेच्या संयोगाने अनेकविध होते. आता तो जो सदाशिव आहे तो काळ आहे. हा सदाशिव ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. पहा, ते तर सदाशिव आहेत, त्यांना परमपुरुष ईश्वर शिव शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता आपण 101व्या पानावर आलो आहोत या रुद्रसंहितेच्या. ते आपल्या सर्व अंगावर वावा, ते आपल्या सर्व अंगावर भस्म लावतात. हा काळ काय करतो? कधी तर विष्णुरूप धारण करतो, कधी शिवरूप धारण करतो, कधी ब्रह्मारूप धारण करतो. तर जे त्याला शिवरूपात पाहतात त्यांनी शिवपुराण लिहिले, ज्यांनी विष्णुरूपात पाहिले त्यांनी विष्णुपुराण लिहिले आणि बरोबरच ब्रह्मा विष्णू महेश यांची स्थितीही बरोबर लिहिली. हे त्याहून वेगळे आहेत. पहा, त्यांनी आपल्या सर्व अंगाला भस्म लावले. त्या कालरूपी ब्रह्मने वावा, त्या कालरूपी ब्रह्मला ज्योतस्वरूपी निरंजन म्हणा. एकाच वेळी शक्तीच्या बरोबर शिवलोक नावाचं क्षेत्र निर्माण केलं. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाण म्हणजेच मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वात वरती विराजमान आहे. हे प्रिया आणि प्रियतम म्हणजे पती आणि पत्नी, शक्ती आणि शिव, दुर्गा आणि काल. हे कालरूपी ब्रह्म आपण वाचलं. हे दुर्गा आणि काल, प्रकृती आणि काल, जो परमानंद स्वरूप आहे, त्या मनोरम क्षेत्रामध्ये नित्य निवास करतात. मुनी शिव आणि शिवाने प्रलय काळात सुद्धा कधी त्या क्षेत्राला आपल्यापासून मुक्त केलं नाही. दुर्गा आणि कालने म्हणजे शिवा दुर्गा, शिव काल, ब्रह्म. देवर्षी एकदा आनंदवनात विहार करताना शिवा आणि शिव यांच्या मनात, दुर्गा आणि या कालरूपी ब्रह्मच्या मनात ही इच्छा झाली की एका दुसऱ्या पुरुषाची सृष्टी केली पाहिजे, ज्याच्यावर या सृष्टीच्या कारभाराचा महान भार ठेवून आपण दोघे काशी येथे राहून आपल्या इच्छेनुसार विवरण आणि निर्वाण धारण करू. असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या वामांगाच्या 10व्या अंगावर अमृतमंथन केलं, म्हणजे पतीपत्नी व्यवहार केला आणि एका पुरुषाची उत्पत्ती झाली. 102व्या पानावर रुद्रसंहिता वाचतोय आपण. शिवजी म्हणाले, वत्स बेटा, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू नाव विख्यात होईल.
आता विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळापासून, पुराण सांगत आहेत. आणि हे नकली आचार्य शंकराचार्य म्हणतात की यांचे कोणी माता पिता नाहीयेत, हे अजरामर आहेत. हे टीचर कुठे आहेत आमचे धर्मगुरू, ज्यांना आपल्या सिलेबसचं ज्ञान नाही? यांनी तर आम्हाला पूर्ण समाजाला बुडवण्याचा काळाकडून ठेका घेतला होता. आता हा 6वा अध्याय संपला, इथून आपण वाचलं. आता यातला हा 7वा अध्याय आहे. इथे ब्रह्माजी म्हणतायत, ब्रह्माजी ज्ञान देतायत. हे ब्रह्माजी म्हणतायत, हे देवर्षी आपला पुत्र नारद यांना सांगत आहेत. तत्पश्चात म्हणजे त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने पूर्ववत प्रयत्न करून, म्हणजे जसं विष्णूला उत्पन्न केलं होतं पतिपत्नीचा व्यवहार करून, तर मला आपल्या उजव्या अंगाने उत्पन्न केलं. आता पुण्यात्म्यांनो, इथे स्पष्ट झालं, ब्रह्मा आणि विष्णूची उत्पत्ती झाली दुर्गा आणि काळामुळे. हे यांचे पिता आहेत, हे आमचं पुराण सांगतंय. आणि 5500 वर्ष झाली या पुराणांना लिपिबद्ध होऊन. आणि हे आमचे धर्मगुरू शिरसावंद्य मानून फिरतात आणि म्हणत होते, पुराणांच्या आधारे तुम्हाला ज्ञान देतोय, पुराणांना सत्य मानतोय, वेदांच्या आधारे ज्ञान सांगतोय, श्रीमद भगवद्गीतेच्या आधारे भक्ती शिकवतोय. यांनी सगळं उलटं ज्ञान सांगितलं आहे. नाव वेद पुराणाचं घेतात आणि ऐकवतात मात्र दंतकथा, लोककथा. आता आपल्याला दाखवतो. आता इथे अनुवादकार विचलित झाला आहे की शिवपासूनच शिवची उत्पत्ती कशी दाखवू. इथे करून टाकलं गोलमाल. म्हणतात ना, चोर चुरावे तुंबडी गाड्या पाणी में, वो गाड्या वा ऊपर आवे नो सच्चाई छानी ना. इथे पहा संक्षिप्त शिवपुराण आणि हे पान नंबर 110, 9वा अध्याय रुद्र संहितेचा. इथे लिहिलाय, या प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव म्हणजे यांचा पिता कालरूपी ब्रह्म गुणातीत मानले आहेत. हे झाले 4. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि हा शिव, हा काळ. आता इथे कन्सेप्ट थोडासा क्लिअर झाला नाही, अजून थोडा स्पष्ट करतो. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात भांडण झालं या गोष्टीवरून की ब्रह्मा म्हणायचे की मी तुझा पिता, विष्णूजी म्हणायचे मी तुझा पिता. दोघांचं भांडण झालं. यांच्या पित्याने काळरूपी ब्रह्मने या दोघांच्या मध्ये एक पिलार, एक स्तंभ उभा केला, तेजोमय. तर हे भांडायचं विसरून गेले आणि त्याचा शेंडाबुडका शोधण्यासाठी निरीक्षण करू लागले. मग हा स्वतः आला शिवजींचं रूप धारण करून, आपला पुत्र शिवचं रूप धारण करून. आणि मग यांना काय सांगू लागला हे थोडं दाखवतो आपल्याला. आणि मग आजचा सत्संग आता सुरू होईल. हे पहा, ही आहे विद्येश्वर संहिता, रुद्र संहितेमध्ये विद्येश्वर संहिता, संक्षिप्त शिवपुराण 24व्या पानावर. हे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात भांडण झालं होतं आणि यांच्यामध्ये हा स्तंभ उभा केला होता आणि स्वतः प्रकट झाले होते. तर इथे काय म्हणू लागलेत आता 25व्या पानावर. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, हे प्रभो, सृष्टी आदी 5 कर्मांचं लक्षण काय आहे हे आम्हाला दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा काळरूपी ब्रह्म म्हणाला सदाशिवच्या रूपात, माझ्या कर्तव्याला समजणं अत्यंत गहन आहे, तथापि मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगतो. पुढे जाऊयात, आपल्या कामाची गोष्ट वाचूयात. हे 26व्या पानावर संक्षिप्त शिवपुराण. इथे सगळी कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पुत्रो, हे काळ म्हणत आहे ब्रह्मा आणि विष्णूंना, पुत्रो, तुम्ही दोघांनी तपस्या करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून सृष्टी आणि स्थिती नामक ही 2 कर्मे प्राप्त केली आहेत. हे दोन्ही तुम्हाला अतिशय प्रिय आहेत. याच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, माझ्या स्वरूप म्हणजे मी ज्या स्वरूपात इथे उभा आहे माझ्यासारखा रुद्र आणि महेश्वराने, हे मे नाहीये, ने आहे, 2 अन्य उत्तम कृत्य, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त केले आहेत. हे सिद्ध झालं. 2 तर हे ब्रह्मा विष्णू आणि हे 2 रुद्र महेश्वर आणि 5वा हा जो बोलत आहे. बस एवढंच पाहिजे होतं. आता इथे पाहूया. आता हे पण सिद्ध करायचं आहे की हा काळरूपी ब्रह्म आहे, यानेच गीतेचं ज्ञान दिलं. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून पहा, याच पान नंबर 26वर आहे हे. इथे आपण पाहूया. मी पूर्वकाळात माझ्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकाराच्या रूपाने प्रसिद्ध आहे. हा महामंगलकारी मंत्र आहे. सर्वप्रथम माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकट झाला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देतो. ओंकार वाचक आहे आणि मी वाच्य आहे.
हा मंत्र माझं स्वरूपच आहे. प्रतिदिनी ओंकाराचं निरंतर स्मरण केल्याने माझंच सदा स्मरण होतं. माझ्या उत्तरवर्ती मुखाने अकाराचे अच, पश्चिम मुखाने उकाराचं, दक्षिण मुखाने मकाराचं, पूर्ववर्ती मुखाने बिंदूचं आणि मध्यावर्ती मुखाने नादाचं प्रकटीकरण होतं. अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. या सर्व अवयवांच्या एकत्रीकरणाने ते प्रणव म्हणजे ओम एक, ओम नामक एक अक्षर तयार झालं. ओम एक अक्षर झालं. हे ओम नमः शिवाय आहे ना, हे वेगळं लिहिलेलं आहे. हे कुठल्या ह्या मूळ पाठात नाहीये. हे 5 आणि यांनी तर सांगितलं की ह्या 5चा एक झाला. हे म्हणतात हा ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र झाला. नाही, हा चुकीचा मंत्र आहे. हा नाहीये तो, हा मंत्र. याने हे स्पष्ट झालं की माझं एक ओम हे एकाक्षरी नाव आहे. आता थोडं यातलं दाखवतो. आणि हे पण स्पष्ट झालं की हा बोलणारा ब्रह्मा विष्णू महेश यांच्याहून अन्य आहे, यांचा पिता आहे, हाच कालरूपी ब्रह्म आहे. यानेच श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून गीतेचं ज्ञान दिलं. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये आपल्याला दाखवतो हे काय म्हणतायत. याने ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल की गीता ज्ञानदाता सुद्धा हाच आहे. ही गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. हे पहा, अध्याय नंबर 8 श्रीमद भगवद्गीता. इथे पहा मंत्र नंबर 13. हा 13 नंबर मंत्र आहे. इथे स्पष्ट केलं आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हे इथून सुरू होतं कारण 12 आणि 13चा एकत्रित अनुवाद केला आहे यांनी. 13व्याची इथून सुरुवात होते. जो पुरुष ओम ह्या ओम हे एकाक्षर ब्रह्म, एकाक्षर एक अक्षर रूप म्हणजे ओम एकाक्षर ब्रह्म. हा इथे अनुवाद चुकीचा केलाय. एकाक्षर रूप ब्रह्मचं उच्चारण करताना, मज निर्गुण ब्रह्मचं निरंतर चिंतन करताना, चिंतन करता करता शरीराचा त्याग करतो तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. आता मूळ श्लोकात बघूया. मूळ श्लोकात काय आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण. माम ब्रह्म, मज ब्रह्मचं केवळ हे आहे ओम. हे ओम इति एक अक्षरम, हे एक अक्षर ओम आहे. याचं उच्चारण करत स्मरण करीत असताना य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हे स्पष्ट झालं की गीतेचं ज्ञान सुद्धा या काळरूपी भगवानानेच दिलं आहे. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता आहेत, दुर्गा यांची माता आहे. हे तर या सद्ग्रंथांनी, पवित्र सद्ग्रंथांनी आज आपल्या समक्ष ही ग्वाही दिली. आणि 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने स्वतः येऊन सांगितले होते की यांचे जन्ममृत्यू होतात, हे अविनाशी नाहीत, यांचे माता पिता आहेत. तर पुण्यात्म्यांनो, तो कोण आहे भगवंत? कबीर इज गॉड. तो कबीर परमात्मा, ज्याला अशिक्षित म्हटलं जात असे की काय जाणणार हा सद्ग्रंथांच्या बाबतीत विणकर. आणि त्या परमात्म्याद्वारे दिलेलं ज्ञान 600 वर्षांपूर्वी प्रमाण. तर याने आता आपल्याला दृढ होईल की हु इज गॉड. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा धरमदासजींना ही गोष्ट समजली की हे भगवान हे सगळं खरं आहे, तर म्हटलंय की हे भगवान, आमचा उद्धार कसा होईल? तुमचं म्हणणं कोणी ऐकत नाही. हे मालिक, तुझी मुले तुला कसे ओळखतील? तेव्हा परमात्मा म्हणाले, धर्मदास, हा काळ आणि माझ्यात एक करार झाला आहे, ॲग्रीमेंट झाला आहे. याने मला सांगितलं होतं की 3 युगात जीव थोडे घेऊन जा. मला वचनबद्ध केलं होतं त्याने मला. आणि 4थ्या युगात कितीही जीव घेऊन जा. तर 4थं युग जेव्हा येईल, आलंय हे 4थं युग कलियुग. आणि या कलियुगाच्या मधला जो काळ आहे, मधला क्रीम, याच्यात मी माझ्या आत्म्यांना पार करीन.
आणि मग मीच परत येईन तोपर्यंत हा काळ 12 पंथ चालवेल नकली माझ्या नावाचे, आणि त्यानंतर अनेक इतर पंथ चालवेल, सर्वांना भ्रमित करेल. याने म्हटलं होतं की 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा, इन 12 पंथ नाम जो ले ही मेरे मुख में आन समोही. हे 12 तर कबीरपंथी कबीरजींच्या नावाने कबीरपंथी म्हणवतात. हे काळाच्या सर्व पार झाले, सर्व 12चे 12. मग म्हणतात, और अनेक पंथ चलाऊं या विद जीवों को भरमाऊं, देवी देवल और धाम पुजाऊं. म्हणाले होते, रोग जीत जाओ संसारा, जीव न माने कहा तुम्हारा, जीव तुम्हारा कहा न माने, हमरी और हो बाद बखाने. म्हटलं होतं काळाने की असं करीन की तुझं म्हणणं कुणीच ऐकणार नाही. नकली स्वतलोकाचं महिमा गाणारे वेगवेगळे पंथ चालवीन. जेव्हा तू जाशील त्याच्या आधी तर सगळा प्रसार करीन, आणि तुझ्या दूताचं जो पाठवशील तू किंवा तू येशील त्याचं कोणीही ऐकणार नाही. तेव्हा धर्मदासजी म्हणाले, हे भगवान, मग कसं होईल दाता? पुढे तर कलियुग घोर येणार आहे. आता तर लोक खूप धार्मिक आहेत, परमात्म्याची आवड असणारे घाबरणारे आहेत, आणि मग कधी दया होईल दाता? आत्ताच मानत नाहीत हे तुमच्या एकाही गोष्टीला. तेव्हा परमात्म्याने सांगितलं होतं, धर्मदास, जेव्हा ह्या कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आम्ही आमच्या ह्या ज्ञानाचा प्रसार करू. तेव्हा मी माझ्या दासाला पाठवीन, आणि तो जो आहे माझ्याच शक्तीच्या आधारे सर्व ज्ञानाचा प्रचार करील. प्रथम पुण्यात्म्यांनो, आपल्याला सद्ग्रंथ दाखवतो कि जब कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा सच्चा, ये 12 पंथ काल फुरमाना, भूले जीव न जाओ ठिकाणा. हा तुम्हाला थोडा फरक सांगतो, कारण की परमात्म्याच्या भक्तीसाठी तर आपण तळमळत आहात, परमात्म्याच्या महिम्याशी आपण परिचितच आहात, म्हणून तर आपण त्याला शोधत आहात. कोणी कुठे गेले, कोणी कुठे गेले, कोणी संतांजवळ गेले, वेगवेगळे धर्म बनवले की कदाचित त्यामुळे आपलं कल्याण होईल. भगवान कबीर साहेब सांगतायत की जोपर्यंत तुला माझी ओळख होत नाही तोपर्यंत तू दृढ होत नाहीस. तर दास इच्छितो की आपल्याला की तुम्हाला परमात्म्याची ओळख करून द्यावी. आता ह्या कबीर सागरमध्ये पुण्यात्म्यांनो, हा काही डोम भाटांनी लिहिलेला ग्रंथ नाही, किंवा आज नवीन लिहिलेली कुठली कहाणी नाही. आता त्या 12 पंथांबाबत काय काय माहिती दिली आहे या ग्रंथामध्ये परमात्म्याने ते पहा याच कबीर सागरमध्ये. हा आहे कबीर सागर, तोच जो तुम्हाला दाखवला होता. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून. हा कबीर सागर, ज्ञानसागर, प्रथम खंड, कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता तुम्हाला दाखवतो कबीरवाणी. हे 12 पंथ सांगितले होते काळाने. 12 पंथ चालवतो. कबीरवाणी हा चॅप्टर आहे. बोधसागर हा याचा खंड आहे, आणि यातल्या 136व्या पानावर काय सांगितलं आहे? 12 पंथ चलो सो भेद, 12 पंथ काल फुरमाना, और भूले जीव न जाए ठिकाना, ताते आगम कह हम राख्या, प्रथम वंश हमारा चूड़ामणि शाखा, प्रथम जग में जागू भरमावे, बिना भेद वो ग्रंथ चुरावे, दूसर सुरत गोपाल होई, अक्षर जो जोग दृढ़ावे सोई, तीसरा मूल निरंजन, चौथा टकसार. तर असे हे ब्रह्मलोक. छटा सतनामी, 7वा हा जीवापंथ, आणि 8वा रामकबीर पंथ. हे आहेत पद्य विभागात. आता इथे पहा गद्य विभागात. हा आहे कबीर चरित्रबोध. इथे या बोधसागरच्या 1870व्या पानावर इथे किती स्पष्ट सांगितलं आहे कबीर साहेबांच्या पंथाचं वर्णन, म्हणजे कबीर साहेबांच्या नावाने. पहिला नारायणदासांचा पंथ, हे चुकीचं लिहिलं आहे, कारण नारायणदासांनी तर धरमजींचा कबीर साहेबांचा मार्ग स्वीकारच केला नव्हता. हा चुडामणींचा पंथ आहे. यज्ञोदास पंथ, यागोदास जागोदास समजा.
सुरत गोपाल, चौथा मूल निरंजन, पाचवा टकसारी पंथ, भगवान दासांचा पंथ, सतनामी पंथ, कमाली पंथ, कमालांचा पंथ, रामकबीर पंथ, प्रेमधामची वाणी पंथ 11वा जीवा पंथ आणि 12वा हा गरीबदास छुडानी वाला गरीबदास पंथ हा 12वा पंथ. हा कबीर साहेबांच्याच नावावर चालतो, त्यांच्याच आधारे ही वाणी समजावतात. हे सर्व पाहिलं आपण. जागोदास, सुरत गोपाल, टकसारी पंथ, भगवान दासांचा पंथ, सत्यनामी पंथ, कमाली पंथ, राम कबीर पंथ, प्रेमधाम वाणी पंथ, जीवा पंथ आणि गरीबदास पंथ. आता आपण पुन्हा येऊया ह्या कबीर वाणी प्रकरणाकडे. तो कबीर चरित्रबोध अध्याय वाचला होता पान 136 वर. परत आपण तिथेच आलो आहोत. द्वादश पंथ काल फुरमाना, बोले जीव न जाओ ठिकाणा, ताते आगम कह हम बाख्या, वन समारा चुडामणी शाखा. हा चुडामणी प्रथम असायला हवा इथे, द्वितीय यायला हवाय, तरीही यांच्यानुसार वाचूया. प्रथम जगम जागू यागू दास बरमावे. दुसरा सुरत गोपाल, मूल निरंजन, टकसारी पंथ. पाचवा पंथ हा भगवानदास पंथ. 6वा सतनामी. हे सर्व तसेच आहेत. रामकबीर पंथ आणि हा कमाल पंथ आणि हा. आता इथपर्यंत 10पर्यंत तर यांनी लिहिले, परंतु पुढचं लिहायला विसरलेत. थोडं उलटपुलट केले यांनी, तरी पण सच्चाई लपू शकली नाही. इथे वाचूया आपण. हे आहेत. तिन्मय वंश अंश अधिकारा, तीन से हो शब्द होय नारा. आता हा 12वा पंथ आहे. संवत 1775 होई. हे असायला हवं होतं संवत 1774. आदरणीय गरीबदासजींचा जन्म. आदरणीय गरीबदासजींचा जन्म गाव छुडानी, जिल्हा झज्जर, संवत 1774 सन 1717 मध्ये झाला होता. हे इथं मिसप्रिंट आहे. तर गरीबदासजींचा आपण वाचला 12वा पंथ. हा 12वा गरीबदासजींचा पंथ आहे. पहा. संवत 1775 होई, ता दिन प्रेम प्रगटे जग सोई. आज्ञा रहे ब्रह्मबोध लावे, कोली चमार सबके घर खावे. साख मारी ले जीव समझावे, असंग जन्म ठोर नहीं पावे. बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठाड़ी. आता काय सांगतायत परमात्मा की 12व्या पंथाचे प्रवर्तक गरीबदासजींच्या द्वारा माझ्या महिम्याची वाणी पुन्हा प्रकट होईल. मी त्यांच्या माध्यमातून सतलोकात घेऊन जाईन आणि पुन्हा इथं आणून सोडेन. माझ्या महिम्याची वाणी ते यथार्थ परत लिहितील. कारण की कबीर पंथामध्ये हे कबीर साहेबांच्या नावाने नकली 12 पंथ चालले. यामध्ये गडबड केली. कबीर सागरमध्ये फेरबदल. कबीर साखी यांना आपल्या हिशोबाने थोडं मोल्ड केलं. तर गरीबदासजींनी दुसऱ्यांदा जसंच्या तसं चित्रित केलं. जसं तुलसीदासजींनी लाखो वर्षांनंतर श्रीरामचंद्रजींची ती यथार्थ कथा जशीच्या तशी लिहिली, ज्यावर आज संपूर्ण हिंदू समाज आधारित आहे. तसंच आदरणीय गरीबदास साहेबजींनी त्या परमपुरुष परमअक्षर परमात्म्याचं महात्म्य प्रत्यक्षदर्शी त्या सतलोकातून आल्यानंतर लिहिलं. तर इथे काय सांगितलं आहे? ह्या 12व्या पंथात, गरीबदासजींच्या पंथात, बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे की निर्णय ठाणी. गरीबदासजींनी बोललेल्या वाणीबद्दल आपण परत विचारविमर्श करू. परंतु अस्थिर घर का मर्म न पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे. हे 12 पंथ गरीबदासांच्या पंथापर्यंत जेवढेही पंथ आहेत ह्या कबीर साहेबांच्या नावावर, जसे की गरीबदासजी तर परमात्म्याची प्रिय आत्मा होती, त्यांच्याद्वारे तर वर्णन करवायचंच होतं. परंतु त्यांना हा आदेश दिला होता की हा सतनामाचा मंत्र कुणाला देऊ नको. पूर्ण गरीबदास पंथात एका माझ्या गुरूंच्या व्यतिरिक्त कोणाकडेही हा मंत्र नव्हता. गरीबदासांच्या लगेचच नंतर हे एक शीतलदास महात्मा होते, त्यांना सांगितला होता गरीबदासजींनी. त्यांचे शिष्य बनले होते. त्यांचा बरहाणा गावामध्ये आश्रम आहे. त्यांना सांगितलं होतं की तू केवळ हा परंपरागत घेऊन जा, एका हंसाला द्या आणि त्याच्याकडून प्रतिज्ञा घ्या की तो पुढे कोणाला देणार नाही. असा हा चालत चालत माझ्या पूज्य गुरुदेवांपर्यंत पोचला होता. तेव्हा माझ्या पूज्य गुरुदेवजींनी तो मला दिला आणि म्हटले होते की बेटा, आता याची वेळ आली आहे, याचा वाजत गाजत प्रचार कर. तर असा तो चालत चालत गुप्त ठेवला होता, जसं आदरणीय नानकसाहेबजींना सांगितलं होतं की आता याचा सतनामाचा प्रचार करू नका. आपण जन्मसाखी भाई बालेवालेमध्ये पाहिलं
की वरती सचखंडामध्ये नानक साहेबजी गेले आणि तिथे निरंकार, हे त्याला निरंकार म्हणतात, पण ते साकार असल्याचं लिहिलं आहे की तिथे तेजस्वी तख्तावरती परमात्मा बसले होते. आता हा थोडा भूलभुलैयाही करायचा होता संतांना. तर तिथं परमात्मा बसले होते तेजोमय शरीरामध्ये आणि ते नानक साहेबजींना म्हणाले होते की तुम्हाला सतनामाच्या प्रसारासाठी पाठवलं आहे. नानक साहेबजी म्हणाले, हे परमात्मा, तुमचा जिथे जिथे आदेश होईल तिथे तिथे सतनामाचा प्रसार करेन, अन्यथा नाही करणार. तर हे सगळ्यांना सांगितलं होतं. धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तबार नहीं जाई. याच आधाराने पुढे जाऊया. आता काय सांगितलंय परमात्म्याने? बारहा पंथ प्रगट हो बाणी. होय, है नकोय, होय पाहिजे इथे. शब्द हमारे का निर्णय ठानी, अस्थिर घर का मर्म ना पावे, ये 12 पंथ हमी को ध्यावे. गरीबदास पंथाबद्दलही सांगितलं की यांचे अनुयायी सुद्धा मलाच इष्टरूपात पुजतील, ध्यान करतील, परंतु अस्थिर म्हणजे स्थायी स्थान सतलोकाला नाही प्राप्त करू शकत. मग काय सांगतायत? बर में पंथ हम ही चल आवे. गरीबदासवाल्या पंथात पुढे जाऊन मीच येईन. सब पंथ मिटा के एक पंथ चलावे. होय होय. ह्या दासाचा संबंध याच गरीबदासवाल्या पंथाशी आहे. माझे पूज्य गुरुदेवजी आणि पहिले जितकेही आमचे दादा गुरु सर्व झाले ते याच पंथाशी संबंधित होते. आणि परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास चिंता करू नकोस, ह्या 12व्या पंथात मीच चालत येईन. स्वतः नाही आले तर ह्या दासाला पाठवलं आपल्या. आता त्यांची पावर तर कबीर परमात्म्याचीच आहे, दासाला दिलीये. तर आज तेवढंच काम करू. पहा, बर में पंथ हम ही चल आवे, सब पंथ मिटा एक ही पंथ चलावे. सब पंथ मिटा के म्हणजे सगळे. मग काय सांगितलंय? प्रथम चरण कलयुग निर्याणा, तब मगहर मांडो मैदाना. कलियुगातला जो प्रथम चरण आहे तो मगहरमध्ये, जेव्हा मी सशरीर जाईन तर तो प्रथम चरण असेल. आता पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी कलियुगाला 3 विभागात वाटले आहे. प्रथम चरणात स्वतः आले होते आणि मधल्या पिढीत या दासाला पाठवलं, आणि शेवटच्या भागातील पिढी भक्ती करण्यायोग्य राहणार नाही, ते सगळे नकली होऊन जातील. तर आता त्या भक्तीची आस्था जिवंत आहे भक्तांमध्ये. हे नास्तिक होण्याच्या मार्गावर पोहोचले होते, कारण नकली पंथांच्या जवळ चुकीची साधना करून त्यांनी कान बहिरे करून घेतले, बसून बसून गुडघे बाद करून घेतले. ही काय साधना होती? तर आता हे नास्तिक झाले असते. चीनसारखी परिस्थिती भारतात झाली असती काही दिवसात. तर हे भगवान आहेत कुठे? कुठेच नाहीत. मग लागले दारूच्या नादाला. आता परमात्म्याने दया केली की 12व्या पंथात आम्हीच चालून येऊ आणि सगळे पंथ समाप्त करून एकच पंथ चालवू. धर्मदास म्हणू लागले, हे भगवान, आज कोणी तुमच्या गोष्टीला मानत नाहीये, आणि जेव्हा तुम्ही कलियुगाच्या मध्यात याल तेव्हा घोर कलियुग झालेलं असेल, तेव्हा तुमच्या गोष्टी कशा ऐकायला मिळतील? तुमची कशी कृपा होईल परमात्मा? तेव्हा परमेश्वर म्हणाले होते, जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील, माझं हे म्हणणं तेव्हा सत्य होईल की मी जाईन, सर्व पंथ संपवून टाकेल, एकच पंथ चालवेन, आणि पूर्ण विश्वात एक असं वातावरण असेल, सतयुगासारखं वातावरण असेल. सगळे माझी भक्ती करतील, कबीर साहेबांची, सतनामाचा जप करतील. धर्मदास तोंडाकडे पाहू लागले, म्हणाले, आज कोणी ऐकत नाहीये तुमचं म्हणणं, पुढे कोण ऐकेल? तेव्हा परमात्मा म्हणाले होते, जब कलियुग बीतता 5505, जब मेरा शब्द होगा साचा, जे आज मी सांगत आहे. पहा, 5505, तब ये वचन होगा साचा. आणि काय म्हणतात? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल शब्द की तबार न जाई. बाहर ना जाई. पवित्र ज्ञान तुम जग में बाखो, मूल ज्ञान तुम गुप्त ही राखो. गोई म्हणजे गुप्त. मूल ज्ञान जो बाहर पड़ी, बिचली पीढ़ी वंश हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा, मूल ज्ञान गोए हम राखा. गुप्त ठेवलं. मूल ज्ञान तुम तब तक छिपाई, जब लग 12 पंथ मिट जाई. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने सांगितलं होतं की हे मूलज्ञान तोपर्यंत गुप्त ठेवा जोपर्यंत हे 12 पंथ समाप्त होत नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हे सर्व पंथ संपतील, कारण यांनी परमात्म्याने सांगितलं होतं की धर्मदास,
ज्यावेळी मी येईन किंवा माझा दास पाठवीन कलियुगाच्या मधल्या पिढीमध्ये, ह्यावेळेस काळाचे सर्व पंथ मॅच्युअर झालेले असतील. त्यांना जे सांगायचं असेल ते सर्व त्यांनी सांगितलेलं असेल, त्याची जाड जाड पुस्तकं बनलेली असतील आणि जी मंत्रसाधना ते देतील ती त्यांच्या शिष्यांमध्ये लोकप्रिय होईलच होईल, त्यांना माहीत असेल. आणि जेव्हा आपला दास पाठवेन तो सद्ग्रंथांमधून त्याचं प्रमाण दाखवेन, तो नकली आणि असलींना जरूर प्रूव्ह करेल आणि तेव्हा माझी मुलं मला ओळखतील आणि त्या सगळ्या नकली लोकांना सोडून ते माझ्या जवळ येतील. पहा, ज्यावेळी परमात्म्याचा आणि काळाचा तिथे तक्रार झाली होती त्यावेळच्या त्यांच्या वार्तालापाचा थोडासा अंश आपण पाहू. हा पहा, स्वसमवेत बोध हा कबीर सागर आहे आणि याच्या आपण 121व्या पानावर आहोत. इथे काय लिहिलंय? सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही, चौथा युग जब कलयुग आई, तब तो शरण जीव बहु जाई, ऐसा वचन हर मोय दीजय, तब संसार गवन तुम की जाई. हा काळ परमात्म्याला सांगत आहे. काळाने सांगितलं ज्योत निरंजनने. आता कबीर परमात्मा ज्ञानी म्हणजे सद्गुरु रूपात उभे होते तिथे. अरे काल परपंच पसारा, तीनों युग जीव दुख में डारा, बिनती तोर लीन में मानी, मोह को ठग लिए काल अभिमानी, चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपनो अंश पठाई. घर घर देखो बोध बिचारा, सतनाम सब ठोर उचारा, और 5500 पाचा, तब ये वचन होएगा साचा. कलयुग बीत जाए जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. आता काय सांगितलं आहे की 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, सब जीव परम पुरुष पद चेता. होय होय. पद चेता. पद म्हणजे वे ऑफ वर्शिप. ज्ञानी होतील परमात्म्याच्या त्या परमपदाचे आणि पद्धतीचे, त्या पूर्ण सतनामाचे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव सुनील देवीदास साळुंके. आपण कुठून आलात? सर मी गेवराई, बीड, महाराष्ट्र येथून. आपला व्यवसाय काय आहे? सर माझा वडापावचा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26/3/2018 रोजी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या अगोदर ब्रह्मा, विष्णू, महेश यांची आम्ही भक्ती करायचो. मी शनिवार उपास धरायचो. आम्ही 6 महिन्याला शिर्डीला जायचो. सकाळी उठल्यानंतर मारुतीला दर्शन करायचो. दुकानात गेल्यानंतर बालाजीची पूजा करायचो. आमच्या घरच्या बी आमच्या मिसेस सगळे उपास वगैरे सगळं करायचे. सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कशी घेतली? माझ्या दुकानामध्ये एक सोळुंके काका म्हणून होते सादुळ्याचे. ते वडापाव खायला यायचे हमेशा. तर ते मला म्हणले, सर तुम्ही ही जी बालाजीची भक्ती करताय तर ही तुम्हाला कुणी सांगितली करायची? म्हणलं सर सगळेच करतात, आम्ही बी करतो आहे. म्हणे नाही, शास्त्र विरोधात भक्ती आहे. हिनी तुम्हाला लाभ काही होणार नाही, पण हिनी तुमची नुकसानच होईल. तर माझ्याकडे एक पुस्तक आहे म्हणे ज्ञानगंगा. त्याच्यामध्ये 4 वेद, शास्त्र, 18 पुराण, भागवतगीता, कुराण शरीफचं आणि गुरु ग्रंथ साहेबचं तत्वज्ञान आहे की परमात्मा कोण आहे, तुम्ही हे पुस्तक वाचा. आणि त्यांनी मला पुस्तक दिलं. म्हणे याची धर्मांतर मूल्य 20 रुपये आहे. ते पुस्तक घेतलं आणि त्यांनी माझा नंबर घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की कोणी एक संत रामपालजी महाराजांच्या साधकाने आपल्याला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं आणि ते तुम्ही ते पुस्तक वाचलं का? सर मी ते पुस्तक वाचलं नाही. ते पुस्तक मी असं काउंटरमध्ये ठेवून दिलं. त्याच्यानंतर त्यांचा मला 2 दिवसांनी फोन आला
की सर तुम्ही पुस्तक वाचलं आहे का? म्हणलं नाही वाचलं पुस्तक. तर ते म्हणले ते खूप विशेष पुस्तक आहे सर, तुम्ही त्याला वाचा, सुरुवात तर करा, 1-2 पानं वाचा, त्याचे चालू करा त्याला. तर मी म्हणलं बरं ठीक आहे वाचतो. त्याच्यानंतर मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. मग त्याच्यानंतर त्यांचा परत 2-3 दिवसांनी फोन आला. फोन आल्यानंतर मी बघितलं तर मी माझ्या मिसेसला फोन दिला. म्हणलं बघा काय म्हणते ते. तर ते माझ्या मिसेसला म्हणले ताई म्हणले ते पुस्तक वाचा तुम्ही, खूप विशेष पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 4 वेद, 18 पुराण, भागवद्गीता, कुराण शरीफचं तत्त्वज्ञान आहे, परमात्मा कोण आहे ह्याची पूर्ण माहिती आहे. तर आमच्या मिसेस म्हणल्या ठीक आहे वाचतो आम्ही. त्याच्यानंतर मग मी 9 वाजता दुकानात गेलो. आम्ही 8:30ला दुकान बंद करतो. त्यांचा 9 वाजता फोन आला होता. तर मी दुकानात गेलो, ते पुस्तक आणलं आणि आम्ही ते पुस्तक पूर्ण वाचायला सुरुवात केली. 2-4 दिवसांनी ते पुस्तक पूर्ण कंप्लीट केलं. तर त्याच्यामध्ये एक ज्ञानगंगेमध्ये 8व्या क्रमांकाचं पान आहे, त्याच्यावर लिहिलेलं होतं सुरापान मद मांसाहारी गमन करे भोगे परनारी 70 जन्म कटत है शिशम साक्षी साहेब है जगदीशम. तर ह्या वाणीमध्ये खाली पण लिहिलं होतं काय काय केल्याचा परिणाम होणार आहे. तर ते मी दारू वगैरे प्यायचो. तर म्हणलं आपण एवढं पाप होतं आहे आपल्या आणि तिथं गीतेचा एक मंत्र होता ओम तत्सत. तर आम्ही ते पुस्तक वाचल्यानंतर ओम तत्सतचा जाप करायला सुरुवात केलं आणि त्याने आम्हाला खूप त्रास व्हायला लागला, म्हणजे आम्हाला चक्कर वगैरे यायला लागली. तर त्या काकांना फोन लावला. आम्ही म्हणलं काका हे असं असं व्हायला लागलं. काका म्हणले तुम्हाला कोणी सांगितले करायला? आपण त्याची दीक्षा घ्यावं लागते म्हणे संत रामपालजी महाराजांची. म्हणलं ते कसं भेटतं आहे? मग हरियाणाला जायचं का? नाही म्हणे हरियाणाला जायची गरज नाही, आपल्या इथं आसपास खेड्यापाड्याने संत रामपालजी महाराजचे सत्संग होते, आपण तुम्हाला तिथं नामदीक्षा देऊ. आणि सातवळ्याला 26/3/2018 रोजी तिथे सत्संग झाला आणि त्या दिवशी मी नाम घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत होतात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण दारू प्यायचे, व्यसन करायचे, तर ह्या व्यसन सोडण्यासाठी आपण इतर काही प्रयत्न केले होते का? प्रयत्न खूप केले मी. आमच्या मिसेस जेवणामध्ये गोळ्या टाकायच्या, ज्या गोळ्या भेटतात दारू सोडण्याच्या, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्याने मला जास्तच उलट्या वगैरे व्हायच्या. तर नंतर आमच्या मिसेसनी पण त्या बंद केल्या. एवढा दारू प्यायचो मी शेठजी की मला 2-3 क्वार्टर दारू प्यायल्याशिवाय मला ती चढत पण नव्हती दारू. आणि दिवसातून मी कमीत कमी 30-35 गोवा आणि 2 गायछाप खायचो आणि त्याच्याशिवाय मला जमतच नव्हतं. माझे दात बघा तुम्ही, दात पूर्ण माझे खराब झालेले आहेत. हे सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व्यसनी होतात, आपण गुटखा खायचो, मद्यपान करायचे. तर हे व्यसन आणि हे गुटखा खाणं हे संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेने आपले दूर झालेत का? सर, मी 26/3/11ला जो सत्संग होता तो सत्संग 7:30ला चालू झाला होता. तर सत्संग तो 3 तासाचा होता. 10:30 वाजता सत्संग संपला. तोपर्यंत मी 10-12 गोवा खाल्ल्या होत्या आणि 1 गायछाप संपली होती माझी. पण 11 वाजता 11:15 वाजता मी नामदान घेतल्यानंतर माझ्या पूर्ण परिवाराने मी आजपर्यंत मी कुठलंच व्यसन केलेलं नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं ते पूर्णपणे दूर झालं. मला असं विचारायचं आहे, व्यसन तर आपलं दूर झालंच, पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही आणखीन लाभ प्राप्त झालेत का? लाभ सांगायचे म्हणजे दररोजच अनेक लाभ होतेत, पण असे 2-3 लाभ झालेत की माझा मुलगा आहे 13 वर्षाचा, साहिल नाव आहे त्याचं, की त्याचं वजन 55 किलो होतं. आमचे फॅमिली डॉक्टर होते जेथलिया, ते म्हणले साळुंके साहेब ह्याला तुम्ही सायकल घेऊन द्यायचा, ह्याला असं बाहेरचं खाऊन नका देऊ. आम्ही पूर्ण कंट्रोल केलं, त्याचं वजन काही कमी व्हायला गेलं. तर बीडून मी असे बरेच ठिकाणी वाचलं होतं आयुर्वेदिक औषध भेटते, मी त्याला औषध आणले. कोणी म्हणायचं तूप टाकून द्या, पण त्याचं वजन वाढतच चाललं होतं. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की तो थोडा जरी चालला तर त्याला दम वगैरे लागायचा आणि त्याला थोडंसं धावून बोललं का त्याचा वरदम व्हायचं. तर आम्हाला खूप भीती वाटायची, मला ह्याच्यासाठी काय करावं. तर संत रामपालजी महाराजा दीक्षा घेतल्यानंतर त्याला 4 महिन्यानंतर प्रथम नाम होतं. प्रथम नामनंतर त्याला सतनाम भेटलं. सतनाम भेटल्यानंतर त्याचं 15-20 दिवसातच त्याचं वजन कमी व्हायला सुरुवात झाली. आज त्याचं वजन संत रामपालजी महाराजाच्या कृपेने
45 किलो वजन आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपले जे पुत्र आहेत त्यांचे जे वजनाचा जो प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे सॉल्व्ह झाला. मला असं विचारायचं आहे की आता त्या वजन कमी करण्यासाठी ते आणखी काही ट्रीटमेंट किंवा गोळ्या औषधं घेत आहेत का? बिलकुल काहीच गोळ्या औषध नाही, त्याच्यात सगळं बंद केलेलं आहे. आता फक्त तो जप करतोय आणि तेव्हापासून आमच्या घरातच गोळी नाही कुठली दीक्षा घेतल्यापासून. या व्यतिरिक्त आपल्याला काही आणखीन लाभ प्राप्त झालेत का? सर, लातूरला एक प्लॉट होता माझा की तो प्लॉट आम्ही विकला. तो म्हणजे त्याची रजिस्ट्री होती 10 तारखेला. तर 10 तारखेला रजिस्ट्री होती. तर त्या समोरच्या पार्टीचा मला 7 तारखेलाच फोन आला. मला म्हणले सर 7 तारखेला तुम्ही या म्हणे रजिस्ट्रीला. तर मी लातूरला गेलो रजिस्ट्री करायला. तर गेल्यानंतर त्यांचा जो एजंट म्हणला मला सर एक अडचण येते म्हणे, जो सिटी सर्वेचा पेपर आहे तो काय भेटत नाही आपल्याला आणि तो भेटल्याशिवाय रजिस्ट्री काय होत नाही आणि त्याच्यासाठी प्रोसिजरला आपल्याला 4-5 महिने लागतात. तर तुम्हाला जे बी ॲडव्हान्स दिलेलं आहे तुम्ही काय करा, अर्धी रक्कम मला वापस द्या आणि मग आपण 4-5 महिने रजिस्ट्री करू. पण मी त्या रजिस्ट्रीच्या जोरावर इकडं दुसरं बुकिंग केलं होतं. मी त्याला ॲडव्हान्स दिला होता. हे पैसे आल्यानंतर मी त्याला देईन आणि ती रजिस्ट्री करून घेईन. मी त्यांना म्हणलं तुम्ही काय करा, नगर परिषदमध्ये जा म्हणलं, मी मागून येतो म्हणलं, आपण बघू परत एकदा ट्राय करू. तर मी घरी आलो. संत रामपालजी महाराजाचा मोबाईलवर असं भिंतीपाशी मोबाईल ठेवला आणि संत रामपालजी महाराजाचा मंगलचरण केला. जशी लोक गणपतीची आरती वगैरे करतात तसं संत रामपालजी महाराजांना मी मंगलचरण घातला आणि म्हणलं हे परमात्मा ह्या दासावर दया करा म्हणलं. जर रजिस्ट्री आज होत नाही म्हणलं तर ते पैसे तिकडं जातात म्हणलं. आणि दंडवत घालून मी नगर परिषदमध्ये गेलो. तर एजंटला मी रिक्वेस्ट केली, म्हणलं सर तुम्ही एकदा चला म्हणलं, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एकदा चला आपण बघू तिथं. तर तिथं गेल्यानंतर ते म्हणले बघा तुम्ही एकदा. तर बघितल्यानंतर मला तो पेपर तिथं सापडला आणि रजिस्ट्री झाली. हा सगळ्यात मोठा चमत्कार झाला संत रामपालजी महाराजाच्या दयेने. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे जी आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री करायचा व्यवहार हा पूर्णपणे पार पडला. तर मला असं विचारायचं आहे, आपण पूर्वीपासून व्यसनाधीन होतात, त्याच्यानंतर आपण सद्भक्ती स्वीकारली. जे आपले पूर्वीचे व्यसन, जे 20 वर्षापासून आपण व्यसन करत होतात ते पूर्णपणे दूर झाले आणि आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक असे बरेचसे लाभ संत रामपालजी महाराजांच्या नामदानाने मिळालेत. तर आपण आपल्यासारख्या जी तरुण पिढी आहे त्या पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? हा जास्त काही संदेश देऊ शकत नाही. हा प्रार्थना करतो, तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? खाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर येतो. त्या नंबरवर फोन करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. संत रामपालजी महाराजाचे नामदान सेंटर तुमच्या जवळच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आहेत. तुम्ही तिथून संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊ शकता. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? सर, हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. कारण की नामदीक्षा घ्यायला कुठं बी दक्षिणा द्यावा लागतो. दक्षिणा घेतल्याशिवाय नामदीक्षा भेटत नाही. पण इथे तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही. उलटं तुम्हाला जे नामदीक्षा घेतल्यानंतर जे साहित्य लागतं, जसं की मंत्र कार्ड, जे 3 आरत्याचं पुस्तक असतंय आणि जो संत रामपालजी महाराजाचा पूजाचा फोटो असतोय, हे तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.